उद्धव ठाकरे हे आज कोकणाच्या दौऱ्यावरती आहेत। ठाकरेंचा गुहागर आणि दापोलीमध्ये हा दौरा आहे। या दोन्ही ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडणार आहेत। रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंकडून सध्या मोर्चे बांधणी केली जाते। आमदार भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्याचाही ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे। भास्कर जाधवांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। मविया सरकारच्या काळामध्ये माझ्यावरती अन्याय झाला अशी खतखत ही जाधवांनी बोलून दाखवलेली होती, आपली नाराजी उघड केलेली होती। तर दुसरीकडे भास्कर जाधव हे चिपळूण विधानसभा आणि मुलाला गुहागर विधानसभेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या या कोकण दौऱ्याला स्वाभाविकपणे महत्त्व आलेलं आहे। आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, उद्धव ठाकरे यांचा कोकणातला हा दौरा आणि याला असलेली भास्कर जाधव यांच्या नाराजीची पार्श्वभूमी काय माहिती मिळते? गुरु, आपण पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं होतं आणि या पत्रानंतर त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता। या मेळाव्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मला मंत्रिपद होतं आणि शिवसेनेत आल्यानंतर जो सिनियर सिटीजन म्हणजे सिनियरिटी असते, ज्येष्ठता अशी बघितली जाते, त्यानुसार माझा नंबर होता, मात्र मला मंत्रिपद भेटलं नाही असं त्यांनी एक खतखत व्यक्त केली होती या मेळाव्यामध्ये। याचाच अर्थ कुठेतरी भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय का, हा एक प्रश्न उपस्थित झाला होता तिथे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि चिपळूण हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात यापूर्वी भास्कर जाधव यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं होतं। त्यामुळे चिपळूण हा मतदारसंघ जरी राष्ट्रवादीकडे असला तरी भास्कर जाधव तिकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर गुहागर मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ आपल्या मुलाला भेटावा यासाठी देखील त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि यासाठीच का हा दबाव तंत्र म्हणून याचा वापर केला जातो का, असा प्रश्न सर्व शिवसैनिकांना पडलेला आहे। आणि अशातच उद्धव ठाकरे यांचं आज गुहागर आणि दापोली इकडे दौरा नियोजित करणं आणि या दौऱ्यामधनं काही भास्कर जाधवांबद्दल महत्त्वाची बातमी येते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।